तरी या ठिकाणी मेट्रो चालू होईल असं आम्हाला बघा पत्रकार बंधू आणि भगिनींनो, एक मिनिट ऐका, मेट्रोचे सोनवणे साहेब त्यांचं बोलणं ऐका. सर कधी सुरू करणार सर मेट्रो? बोला. हे बघा आता जे आपलं नियोजन आहे ते 29 तारखेला साधारणतः दुपारी होणार आहे. त्याची निश्चित वेळ जी आहे ती थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगून देऊ. त्यासंबंधी आम्ही प्रेस नोट पण दिलेली आहे. आमच्या सर्व सोशल मीडियावर त्याच्या संबंधी जाहिरात पण आपण केलेली आहे. 29 तारखेला 100% मेट्रो सुरू होणार. 29 तारखेला 100% सुरू होणार आहे. हो कोणत्याही कारणास्तव जाणार नाही, रद्द होणार नाही. आत्महत्या उड्या मारून बसून आम्ही मी तुम्हाला अॅश्युरन्स देतो की 100% मेट्रो 29 तारखेला सुरू होईल. साहेब समाधानी आहात का तुम्ही? जगताप साहेब समाधानी आहात का? समाधानी नाही, पण या ठिकाणी हे पुणेकरांना सगळ्या मीडियासमोर आणि पोलीस प्रशासनासमोर शब्द देत आहेत की या ठिकाणी जर नरेंद्र मोदी त्या दिवशी परदेशी जरी गेले तरी हे उद्घाटन होणार असा शब्द सोनवणे साहेबांनी दिलाय. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुणे पोलीस आणि या मेट्रोच्या आताच्या शब्दावर या ठिकाणी थांबतोय. पण 29 तारखेला उद्या जर नरेंद्र मोदी आजारी पडले किंवा बाहेर गेले म्हणून जर मेट्रोचं उद्घाटन झालं नाही, चालू जर झाली नाही, तर मग मात्र आम्ही या ठिकाणी समस्त पुणेकरांना घेऊन या ठिकाणी आतमध्ये आक्रमण करू, ती मेट्रो चालू करू. साहेब काय निर्णय घेताय आता? आंदोलन जर थांबवायचंय तर काय? आम्ही ऑलरेडी प्रेस नोट दिलेली आहे. आमच्या सोशल मीडियावर देखील सर्व ठिकाणी सांगितलं आहे की 29 तारखेला हा जो मार्ग आहे आणि स्वारगेट कात्रजचं भूमिपूजन हे नक्की होणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांसाठी कधी खुलं होणार आहे? जसं उद्घाटन झालं त्याच्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. सर्वसामान्य लोक इथून प्रवास करू शकतील, दोघं बाजूने प्रवास करू शकतील. स्वारगेट ते महाविकास आघाडीचे नेते समाधानी आहेत का आता? पुणेकरांच्या समाधानासाठी किंवा पुणेकरांच्या भल्यासाठी आम्ही पुणे पोलीसचा या ठिकाणी सन्मान राखलाय. या ठिकाणी सोनवणे साहेबांनी तुमच्यासमोर येऊन सांगितलेलं आहे. या ठिकाणी आम्ही त्यांना हेही सांगितलंय जर त्या दिवशी नरेंद्र मोदी चुकीने जर आजारी पडले किंवा त्यांना परदेशी जावं लागलं तर ही मेट्रो चालू कसल्या वर्षी होणार असा प्रकारचा शब्द हा पुणे मेट्रोने आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता हे तुर्तास आंदोलन थांबवत आहोत. पण जर 29 तारखेला जर ते झालं नाही तर मात्र समस्त पुणेकरांना घेऊन हजारो नाही तर लाखोच्या संख्येने आम्ही आतमध्ये घुसू. आज आम्ही हे आंदोलन स्थगित करतो. सोनवणे दीक्षित साहेबांनी असं सांगितलं 29 तारखेला कोणी येऊ न येऊ 29 तारखेला पुण्याला मेट्रो मिळणार म्हणजे मिळणार. उद्घाटन केलेलं आहे. जास्त आंदोलन उभं करण्यात येईल आमच्याकडे. समाधानी नाही पुणेकरांच्या भल्यासाठी कालच्या हितासाठी एकीकडे पुणे मेट्रोला नमता घ्यावा लागेल आणि काही करू. उद्या मोदी एखाद्या ठिकाणी ऑनलाईन जरी उपलब्ध होणार नसेल तरी पुण्याची मेट्रो 29 तारखेला चालू होईल अशा प्रकारचा त्यांनी ऑनलाईन सगळ्यांच्या समोर शब्द दिलाय. त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा या ठिकाणी सन्मान राखत आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवतो. आम्ही सांगितलं आहे की 29 तारखेला मेट्रो सुरू होणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट आघाडीनं सध्या आपलं आंदोलन स्थगित केलंय. पण हे आंदोलन स्थगित करत असतानाच 29 तारखेला या मेट्रोचं लोकार्पण होईल आणि 29 तारखेला सर्वसामान्यांना मेट्रोनं प्रवास करता येईल असं आश्वासनही त्यांनी घेतलं. चेक तर पुणेकरांनी पुण्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केलं होतं. मेट्रो स्टेशन बाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये एकत्र आलेले होते. काल आम्ही त्यासंबंधी प्रेस नोट दिलेली आहे की 29 तारखेला मेट्रो सुरू होणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत. त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे. ते माननीय पंतप्रधान जे
तर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण 29 तारखेला होईल आणि 29 तारखेला सर्वसामान्यांना मेट्रोतून प्रवास करता